गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. तर आज मी तुम्हाला इंदिरा एकादशी व्रताची कथा सांगणार आहे. पितृपक्षात येणारी भाद्रपद कृष्ण पक्षातील एकादशी इंदिरा एकादशी म्हणून ओळखली जाते. या दिवशी भगवान विष्णूंची उपासना करून उपवास ठेवल्यास पापांचा नाश होतो आणि विशेषतः आपल्या कुळातील पितरांना अधोगतीमधून मुक्ती देखील मिळते असे शास्त्रात सांगितले आहे. इंदिरा एकादशीला उपवास करणारा मनुष्य अंतकाळी मोक्ष प्राप्त करून विष्णू लोकाला जातो अशी श्रद्धा आहे. केवळ व्रत करूनच नाही तर इंदिरा एकादशीची कथा श्रवण केल्यानेही मोठे पुण्य देखील लाभते असे म्हणतात की ही पौराणिक कथा ऐकल्याने वाजपेय यज्ञ इतके पुण्य देखील मिळते आणि सर्व पापे नष्ट होतात. त्यामुळे इंदिरा एकादशीच्या दिवशी उपवास करताना किंवा अगदी उपवास केला नाही तरी पण आपण ही कथा आवर्जून ऐकावी. चला तर मग भगवान श्रीकृष्णाने धर्मराज युधिष्ठिराला सांगितलेली इंदिरा एकादशीची ही प्राचीन कथा आपण भावपूर्ण स्वरूपामध्ये अनुभवूया. कथा सुरू करण्यापूर्वी एक विनंती आहे. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया किंवा ओम पितृदेवताय नमः किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला आपल्या पूर्वजांचा, पितरांचा, भगवान श्री गणेशांचा आणि भगवान विष्णूंचा हा आशीर्वाद हा नक्कीच मिळेल. तसेच ही कथा जर आवडली तर आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. आता कथेला सुरुवात करूया. सत्ययुगातील गोष्ट आहे. महेशमती नावाच्या समृद्ध नगरीत इंद्रसेन नावाचे एक धर्मपरायण आणि पराक्रमी राजा राज्य करत होते. राज्यात सर्वत्र सुख समृद्धी नांदत होती. प्रजा देखील आनंदी होती. कोठेही दुःख दारिद्र्य देखील नव्हते. राजा इंद्रसेन स्वतः महान भगवत भक्त होते. ते नियमित यज्ञ, होम, दानधर्म आदी धर्मकृत्ये पालन करत आणि प्रजेची काळजी देखील घेत, अगदी आई वडिलांसारखी घेत राज्यात सर्व काही उत्तमच चालू असल्याने राजा देखील समाधानी होता. एके दिवशी सकाळी राजदरबार भरला होता. आता राजा इंद्रसेन हा सोन्याच्या सिंहासनावर बसून मंत्र्यांची चर्चा करीत होता. अचानक आकाशातून तेजस्वी प्रकाश पडल्यासारखा भासला आणि दरबारातील पहारेकऱ्यांनी वाद्यांचा नाद सुरू केला. महर्षी नारद मुनी आपल्या विनेसह स्वयं आकाश मार्गाने राजसभेमध्ये उतरले होते. नारद मुनींचे आगमन पाहताच राजा इंद्रसेन स्तब्ध झाले, आनंदलेले आणि त्यांनी तत्परतेने आसनावरून उठून दोन्ही हात जोडले. राजाने श्रद्धेने पुढे येऊन नारद मुनींचे स्वागत देखील केले. सोनेरी थाळीमधून पाणी अर्पण करून त्यांच्या चरणाचे प्रक्षालन केले आणि त्यांना सुंदर आसनावर बसण्याची विनंती देखील केली. नारद मुनी आसन ग्रहण करताच राजा म्हणाला, स्वागतम महर्षी, आपल्या आगमनाने आमचा दरबार हा पावन झाला. कृपा करून माझ्या राज्यास येण्याचे कारण सांगावे. महर्षी नारदाने प्रेमळ दृष्टीने राजाकडे पाहिले. त्यांनी हलकेसे स्मित करून आशीर्वाद देत विचारले, हे राजन, सर्व कुशल तर आहे ना? आपले राज्य सुख शांती आहे ना? आपले शरीर स्वस्थ, मन धर्म पारायण आणि बुद्धी भगवंताच्या भक्तीत रमलेली आहे ना? राजा इंद्रसेनने नम्रतेने उत्तर दिले, हे गुरुवर्य, तुमच्या कृपेने माझ्या राज्यात सर्व काही व्यवस्थित सुरळीतच चालू आहे. प्रजेचे भले होत आहे. सर्व धर्मकृत्ये विधीपूर्वक देखील पार पाडली जात आहे. आपल्या दर्शनाने आज आम्ही कृतार्थ झालो आहोत. कृपा करून आज आपल्या अचानक आगमनाचे कारण काय ते मला सांगावे. राजा बोलत होता, पण मनात एक हलकी उत्सुकता देखील जाणवत होती. नारद मुनी कोणता संदेश घेऊन आले आहेत? महर्षी नारद हे क्षणभर गंभीर झाले होते आणि त्यांनी मंत्रमुग्ध करणारा विणीचा एक स्वर छेडला आणि म्हणाले, राजन, मी ब्रह्मलोकातून यमलोकाकडे एका कार्याने गेलो होतो. तर तेथे यमराजांनी आदराने माझे स्वागत देखील केले. धर्मराज यमाच्या दिवाणखान्यात मला अनेक आत्मे देखील दिसले. त्या सभेतच मला तुमचे वडील दिसले. माझे वडील? राजा इंद्रसेन आश्चर्याने पुटपुटले. त्यांचा श्वास हा क्षणभर अडखळला. डोळ्यांसमोर दिवंगत पित्याचा चेहरा तरळला. ते स्वतःला सावरत महर्षींना अदर्तने विचारू लागले, माझे वडील? यमलोकात ते तर पृथ्वीवर असताना परम धार्मिक आणि ज्ञानी होते. त्यांनी कोणते पाप केले की त्यांना यमराजांच्या लोकात थांबावे लागत आहे? राजाच्या डोळ्यात आता चिंता देखील तरळू लागली होती. नारदांनी राजाच्या खांद्यावर आश्वासक हात ठेवला. हे राजन, काळजी करू नका.
तुमचे वडील पापकर्मामुळे नरकात कष्ट भोगत नाही. नारद समजावत म्हणाले. परंतु त्यांच्या आयुष्यात एक एकादशीचा उपवास हा भंग पडला होता. गतजन्मी काही विघ्न आल्याने ते एकादशीचे व्रत हे पूर्ण करू शकले नव्हते. त्या एका अपूर्णतेमुळे मृत्यूनंतर त्यांना थेट स्वर्गप्राप्ती झाली नाही. ते आता सध्या यमराजांच्या आश्रयास थांबले आहेत. राजा इंद्रसेन व्याकुळ होऊन ऐकत देखील होता. पित्याबद्दलचे अपार प्रेम आणि आदर त्यांच्या चेहऱ्यावरती दिसू लागला होता. त्यांच्या मनातल्या आठवणी जाग्या झाल्या. लहानपणी पित्याने दिलेले संस्कार, केलेले संस्कृत पंत्राचे पठण, धर्माचरणाच्या कथा, त्या थोर पित्याची आत्मा आता स्वर्गाचे द्वार मिळण्याची वाट पाहत यमलोकात आहे हे समजताच राजाचे हृदय अगदी दुःखाने भरून आले. नारद मुनी पुढे म्हणाले, राजन, तुमचे वडील मला यमलोकातील त्या सभेमध्ये दिसले तेव्हा त्यांचे डोळे अश्रूंनी भरलेले होते. त्यांनी माझा हात जोडून मला विनंती देखील केली, महर्षी नारद, माझा मुलगा इंद्रसेनला माझा एक संदेश द्या. मी एका अज्ञात विघ्नामुळे एकदा एकादशीचा उपवास हा पूर्ण करू शकलो नव्हतो. त्यामुळे मला स्वर्गप्राप्ती होत नाही. जर माझ्या प्रिय पुत्राने माझ्या आत्म्याच्या निमित्ताने इंदिरा एकादशीचे व्रत केले तर मला निश्चितच स्वर्गलोकी मुक्ती मिळू शकेल. राजा, तुमच्या वडिलांचे हे अर्थपूर्ण शब्द ऐकून मी त्यांना वचन दिले की हा संदेश मी तुमच्यापर्यंत पोहोचवीन. त्या हेतूनेच मी आज स्वर्गलोक, मृत्यूलोक आदी सर्व लोक पार करून येथे आलो आहो. नारद मुनींचे शब्द ऐकता ऐकता राजाच्या डोळ्यामध्ये अश्रू देखील तरळले. त्यांनी दोन्ही हात कपाळाला लावून आदराने नमस्कार केला आणि म्हणाले, माझे पूज्य पिता अशा अवस्थेत आहेत हे मला आधी कळाले नाही. महर्षी, मी किती भाग्यवान की आपण स्वतः त्यांच्या मुक्तीचा मार्ग सुचवायला आलात. कृपा करून मला सांगा, मी कसे हे व्रत करावे, तसेच कोणती विधी पालन करून माझ्या वडिलांच्या आत्म्याला शांती मिळावी आणि त्यांची अधोगती दूर व्हावी. यासाठी जे काही करावे लागेल तर ते करण्यास मी अत्यंत तत्पर आहे. राजा इंद्रसेनाचे शब्द निर्धाराने भरलेले होते. आपल्या पित्याला स्वर्ग मिळावा यासाठी तो आसूसला देखील होता. नारद मुनींनी मान हलवली. त्यांनी राजाच्या भक्तिभावाचे कौतुक देखील केले व म्हणाले, हे राजन, परम भाग्यवान आहात की मी तुम्हाला आपल्या पित्याच्या उद्धारासाठी असे पुण्यकर्म करण्याची संधी मिळत आहे. लक्षपूर्वक तुम्ही नक्की ऐका. इंदिरा एकादशीचे व्रत हे तुला कसे करायचे आहे ते सांगतो. नारद मुनी विस्तृत विधी सांगू लागले. राजदरबारातील सर्वजण अगदी शांतपणे मन लावून ऐकत होते. नारद म्हणाले, इंदिरा एकादशी येण्याच्या आदल्या दिवशी म्हणजेच दशमीला तुम्ही स्नानादी करून पितरांसाठी श्राद्ध करायचे आहे. त्या दिवशी तुम्ही दुपारी नदीमध्ये जाऊन स्नान करून आपल्या दिवंगत पूर्वजांचे श्राद्ध विधीपूर्वक देखील तुम्ही करा. श्राद्ध करून त्या दिवशी फक्त एकदाच भोजन करायचे आहे. अर्थातच सात्विक अन्न आपण ग्रहण करायचे आहे. पुढील दिवशी म्हणजेच एकादशीच्या दिवशी पहाटे लवकर उठून स्नान संध्या करून घ्यावी. भगवान विष्णूंचं स्मरण करून उपवासाचा संकल्प करा. तसेच मनोमनी वचन द्या की आज मी सर्व भोग आणि ऐहिक सुखांचा त्याग करून निराहार उपवास करेन. तुला सांगतो राजन, संकल्पपूर्वक हा उपवास करण्याची मनोशक्ती महत्वाची आहे. यानंतर पवित्र शाळीग्राम प्रतिमेसमोर आपल्या पित्याच्या आत्म्यासाठी विधीपूर्वक श्राद्ध करावे. हे अच्युत, हे पुंडरीकाक्ष, मी तुमच्या चरणी शरण आलो आहोत. कृपा करून माझे रक्षण करा असा ध्यानातून प्रार्थना करा. योग्य त्या ब्राह्मणांना आदराने भोजन किंवा फलाहार द्या. दक्षिणा द्या. पितरांच्या श्राद्धातून उरलेले अन्न गायीला अर्पण करा. संध्याकाळी भगवान विष्णू म्हणजेच ऋषिकेशची धूप, दीप, पुष्प नैवेद्याने पूजा करा. मनामध्ये सदैव विष्णू नाम असू दे. एकादशीचे रात्र जागरण करीत प्रभूच्या भजन कीर्तनामध्ये व्यतीत करा. भगवंतासमोर जागून कथा स्तोत्र जप करत बसा. दुसऱ्या दिवशी सकाळी द्वादशीला विष्णू पूजन करून सुयोग्य ब्राह्मणांना भोजन दान करा. त्यानंतर तुमच्या कुटुंबियांसमवेत पत्नी, पुत्र, बंधू, भगिनी यांच्यासह तुम्हीही उपवास सोडावा. पण लक्षात ठेवा, द्वादशीचे भोजन हे फार पवित्र गोष्ट असते.
ते मौन राखूनच शांतपणे ग्रहण करावे. या संपूर्ण व्रतकाळात कोणत्याही प्रकारचा आळस किंवा किंचितही गफलत होऊ देऊ नका. अशी श्रद्धापूर्वक नियमाने व्रत केल्यास तर निश्चिंत राहा, तुमचे वडील नक्की स्वर्गलोकाला जातील. राजा इंद्रसेन नारद मुनींचे प्रत्येक शब्द मनामध्ये कोरून घेत होता. महर्षींनी दिलेल्या तपशिलावर वचनाने त्यांच्या अंतःकरणात आशेचा किरण फुलला. राजाने दोन्ही हाताने नम्रतापूर्वक नारदांना वंदन केले व उद्गारला, महर्षी, आपल्या कृपेने मला मार्ग मिळाला. मी हे व्रत निश्चयपूर्वक पार पाडेन. माझ्या पित्याला मोक्ष प्राप्त होईपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही. आपले उपकार मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. राजाच्या डोळ्यात आता कृतज्ञतेचे अश्रू देखील तरळले होते. नारद मुनींनी राजाला आशीर्वाद दिला. आनंदाने त्यांच्या मुखामधून नारायण नारायण असा जयघोष देखील निघाला. ते म्हणाले, भगवान विष्णू आपल्या भक्तांवर सदैव कृपा करत असतात. तू भक्ती आणि कर्तव्य यांची सुंदर सांगड घातली आहेस. राजा, निश्चितच तुला यश मिळेल. असे म्हणून महर्षी नारदांनी वीणेचे तार देखील छेडले. नारायण नारायण असा जप करतच ते त्या दरबारातून अदृश्य देखील झाले. क्षणभरात ते आकाशमार्गे निघून देखील गेले. राज दरबारातील सगळेजण थक्क झाले होते. नुकत्याच घडलेल्या अद्भुत घटनेने सर्वांच्या शरीरावर रोमांच उभे राहिले. राजा इंद्रसेन काही क्षण ध्यानस्थ उभे राहिले. राजाने लगेच मंत्रिमंडळाला आज्ञा दिली की इंदिरा एकादशीचे व्रत उच्चारलेल्या प्रत्येक विधीसह मनपूर्वक पाळण्याची तयारी केली जावी. राजवाड्यात आणि राज्यातही घोषणा झाली की राजासह सर्वजण पितृश्राद्ध आणि उपवासाचरण करणार आहेत. राजाच्या आदेशानुसार सर्व आवश्यक तयारी सुरू झाली. राजाचे कुटुंब, राजमाता, पत्नी, पुत्र आणि प्रजाजन देखील या पवित्र व्रताच्या तयारीला लागले. सर्वांना राजाच्या पित्याच्या आत्म्यास शांती मिळावी हा उद्देश समजावून सांगितला गेला. इंद्रसेन स्वतः प्रत्येक गोष्टीची देखरेख करत होता आणि मनोमनी भगवान विष्णूंचे स्मरण करून आपल्या पित्याच्या मुक्तीसाठी प्रार्थना करत होता. पितृपक्षातील दशमीचा दिवस उगवला. त्या दिवशी पहाटेच राजा इंद्रसेन स्नान करून पवित्र वस्त्र परिधान करून निघाला. राजपरिवार आणि काही पुरोहितांसह ते नदी किनारी पोहोचले. नदीच्या निर्मळ पाण्यात श्रद्धेने स्नान करून राजाने कुशाच्या आसनावर बसून पित्यांसह सर्व पूर्वजांना स्मरण केले. नदीकाठी यथाविधी तर्पण श्राद्धकर्म सुरू झाले. राजाने डोळे मिटून आपल्या पित्याच्या आत्म्याला तृप्त करण्यासाठी मंत्रोच्चार देखील केले. हे बाबा, जे अन्नधन मी अर्पण करत आहोत तर ते आपल्यापर्यंत पोहोचो. माझ्या श्राद्धाने आपल्याला संतोष देखील मिळावा. राजा मनात म्हणाला. हातातील तांब्याच्या पात्रातून काळ्या तिळांनी युक्त पाणी त्याने अर्पण केले आणि स्वयं भूतलावर आच्छादित केले. पुरोहितांच्या मार्गदर्शनाखाली राजाने श्रद्धापूर्वक सर्व क्रिया केल्या. राजाच्या डोळ्यात पाण्याचे थेंब होते. त्यांच्या डोळ्यांसमोर पित्याच्या सहवासातील जुने दिवस तरंगत होते. श्राद्ध समाप्त होताच राजाने एक क्षण डोळे मिटून प्रार्थना देखील केली. माझ्या वडिलांच्या आत्म्यास शांती लाभो. पिताश्री, तुमची मुक्ती ही लवकरच होईल. हा पुत्र वचन देतो की वाऱ्याच्या एका मंद झुळकेने जरूर त्याच्या कानात आश्वासन दिले. राजाने ती पित्याची अदृश्य माया समजून डोळ्यात साठवून ठेवली. दशमीच्या दिवशी संध्याकाळी राजाने फक्त एकदाच अल्प अन्न ग्रहण केले. मनात निरंतर पवित्र नामस्मरण सुरू होते. दुसऱ्या दिवशी पहाटेच्या अंधुक प्रकाशात राजाने स्नान संपूर्ण करून एकादशी उपवासाचा संकल्प घेतला. राजवाड्यातील मंदिरात भगवान श्री विष्णूंच्या मूर्तीसमोर त्यांनी हातात पाणी घेऊन संकल्प व्यक्त केला. आज भाद्रपद कृष्ण एकादशी. मी इंद्रसेन सर्व ऐच्छिक सुखांचा त्याग करून निराहार व्रत पाळेन. हे प्रभू विष्णू, मला शक्ती द्या की कोणताही मोह आज मला विचलित करू शकणार नाही. हे अच्युत, हे अनंत, मी तुमच्या चरणी शरण आलो आहे. कृपा करून माझे आणि माझ्या पित्याचे रक्षण करा. राजा संकल्प उच्चारताना भाव विवल झाला होता. तोंडातून शब्द येत होते पण मनात प्रभूंच्या कृपेची विलक्षण अनुभूतीही येत होती. संकल्पानंतर राजाने शालिग्राम आणि विष्णुमूर्ती पुढे दिवंगत पित्याच्या आत्म्याच्या मुक्तीसाठी विधीप्रमाणे श्राद्ध केला. दुधाच्या भाजणीचे पिंडफळ, फुलांचा नैवेद्य अर्पण करून भगवान ऋषिकेशाची पूजा केली. राजाच्या डोळ्यात भक्तीचे अश्रू तरळले होते. त्याने भगवान विष्णू समोर दीप प्रज्वलित केला आणि गंधपुष्प वाहिले. त्यानंतर राजाने अनेक विद्वान ब्राह्मणांना नम्रतेने आमंत्रण करून त्यांना फळे आणि हलका भोजन अर्पण केलं. दक्षिणा दिली.
उपवास असल्याने राजा त्यांच्या सेवेमध्ये तत्पर होता. पितरांच्या श्राद्धातून जे प्रसादाचे अंश उरले होते त्याचा सुवास राजाने घेतला व तो प्रसाद गाईला अन्न म्हणून अर्पण केला. दिवस भरभर सरकू लागला. राजाने कठोर उपवास पाळला होता. दिवसभर तो भगवान विष्णूंच्या कथा, स्तोत्र, जप यामध्ये आणि पित्याच्या चिंतनात मग्न होता. एकंदरीत दरबारात आणि राज्यातही आज पवित्र वातावरण पसरले होते. संध्याकाळ झाल्यावर राजाने पुन्हा मंदिरात जाऊन विष्णूंची महापूजा आरंभली. रत्नजडित दीपमाळा प्रज्वलित करण्यात आल्या. सुगंधी अगरबत्ती आणि धुपाचा दरबारभर पसरला. स्वयं राजासहित सर्व भक्तिभावाने हरिनाम संकीर्तन गात होते. श्री हरी विष्णू अच्युत केशवा नारायण नारायण. राजाचा स्वतःचा आवाजही प्रेमाने कंपन पावत होता. डोळे मिटून तो टाळ वादनात रंगून गेला. मनात त्याला सद्गदित होऊन वाटले जणू काही भगवान विष्णू त्यांना आशीर्वाद देण्यासाठी अवतरणार आहेत. रात्र झाली तसे राजाने जागरण सुरूच ठेवले. बासरीसारख्या वाद्यांच्या मधुर सुरावटी दरबारात गुळगुळू लागल्या. काही भक्त शास्त्रीय भजन देखील गात होते. राजाला मात्र झोपेची जराही तमान नव्हती. आपल्या पित्याच्या मुक्तीसाठी एक रात्र जागरण ही क्षुल्लक गोष्ट होती. तेव्हा तो मंदिरातच तल्लीन होऊन हरिनाम घेत बसला होता. मध्यरात्र टळून गेली तरी त्याचा उत्साह तर सुरभरही कमी झाला नाही. उलट गेल्या बऱ्याच वर्षात इतक्या एकाग्रतेने त्याने देवाचे स्मरण केले नव्हते. इतकी अपार शक्ती आज त्याच्या अंतःकरणामध्ये संचारली होती. त्या रात्री त्याला हलकेच एक दिव्य स्वप्न पडले. भगवान विष्णू गरुडावर आरूढ होऊन त्याच्या समोर उभे आहेत आणि त्यांचे आशीर्वाद रूपी हस्त मस्तकावर ठेवले आहेत. स्वप्नातच विष्णूंनी समाधानाने म्हटले, वत्सा इंद्रसेन, तुझी भक्ती आम्हाला प्रसन्न करते. उद्या तुला इच्छित फळ देखील नक्की मिळेल. राजा भावविभोर होऊन भगवानाच्या चरणावर कोसळला. तेवढ्यात त्यांची तंद्रा भंगली. स्वप्न क्षणभराचेच होते पण अतिशय शुभसूचक होते. राजा अजूनच निर्धाराने पहाट होण्याची वाट पाहू लागला. अखेर एकादशीचा दिवस पूर्ण झाला. उपवासाची रात्र उजाडून सूर्यदेव तळपत आला. आज द्वादशी होती. आता राजा इंद्रसेनने अत्यंत भक्तिभावाने परमेश्वराचे अंतिम पूजन देखील केले. वैदिक मंत्र घोषांच्या मंगल वातावरणामध्ये त्यांनी उपवास पारणे करण्याची तयारी केली. राजमहालात त्यांनी अन्नदानाचे मोठे आयोजन केले होते. असंख्य ब्राह्मण, गरीब आणि भाविकांना स्वादिष्ट प्रसादाचे भोजन वाढले गेले. राजाने स्वतः पंक्तीत फिरून पाहुण्यांचे आदरातिथ्य देखील केले. सगळीकडे आनंद आणि उत्सवाची लहर होती. पण राजाचे मन मात्र एकाच आशेवरती केंद्रित झालेले. आता क्षणोक्षणी माझ्या पित्याची मुक्ती होणार. दुपारनंतर राजाने सर्व कुटुंबियांसमोर पुरोहितांसमोर विष्णूंचे स्मरण करून मोठ्या भक्तिपूर्ण मनाने उपवास सोडला. शासनाने ठरवून दिल्याप्रमाणे राजाने मौन पाळूनच आपल्या पत्नीपुत्रांसह अन्न ग्रहण केले. मनामध्ये प्रत्येक घासाबरोबर त्यांनी नारायणाचे स्मरण केले. भोजन पूर्ण होताच राजाने पुन्हा हात जोडले आणि आकाशाकडे तोंड करून डोळे देखील मिटले. त्या परमपिता परमेश्वराचे आभार मानण्यासाठी आणि पुढे घडणाऱ्या चमत्काराची मानसिक तयारी करण्यासाठी. आणि बघता बघता खरोखर एक अलौकिक चमत्कार देखील घडला. अचानक आकाशातून एक तेजस्वी प्रकाशराजी पृथ्वीवर उतरत आले. दिव्य नगरांचा विनिनाद परिसरामध्ये घुमू लागला. राजवाड्याच्या प्रांगणात जमलेल्या प्रजाजनांनी आकाशाकडे बोटे दाखवली. स्वर्गातून सुंदर पुष्पांचा वर्षाव देखील सुरू झाला. अगदी रंगीबेरंगी कमळे, मंद सुगंधी पारिजातक, चमचमीत मोगरा, अभिषेकाची फुले आसमानातून पृथ्वीवर पसरू लागली. पारिजातक आणि अबोलीच्या सुगंधाने वातावरण पूज्य आणि प्रसन्न झाले. राजाला क्षणभर काही सुचलेच नाही. तो भरावलेल्या नजरेने ते दृश्य पाहू लागला. तोच आकाशातील त्या प्रकाशातून एक भव्य आकृती प्रकटली. सुस्पष्ट रूपरेषा दिसत गेली आणि समोरचे दृश्य पाहून राजाच्या काळजात आनंदाचा स्फोरण चढला. भगवान श्री विष्णूचे वाहन गरुड खाली अवतरत होता आणि त्याच्या अलौकिक पाठीवर बसलेला मनुष्य कोणी दुसरा नव्हे तर राजाचे पिता होते. राजाचे वडील तेजस्वी दिव्य शरीर धारण करून गरुडाच्या पंखावर विराजमान झाले होते. त्यांचा चेहरा प्रसन्न, शांत आणि आनंदी होता. डोळ्यांतून वात्सल्य आणि कृतज्ञता तेजल्यासारखी भासत होती. राजा इंद्रसेनाच्या हर्षाला पारावर देखील उरला नाही. पिताश्री तो हंबरडा मारतच उद्गारला. एका क्षणात तो राजमहालाच्या पायऱ्या देखील उतरून प्रांगणात आला आणि आकाशातून खाली यायला लागलेल्या गरुडाकडे दोन्ही हात लांब करून धावू लागला. पुत्राचा आवाज ऐकताच राजपित्याच्या डोळ्यातही आनंदाश्रू तरळले. गरुड पक्षी जमिनीपासून थोड्याच अंतरावर स्थिरावला होता. माझ्या वात्सल्य पुत्रा, इंद्रसेनाच्या वडिलांचा कंठ दाटून आला. गरुडावरून त्याने आशीर्वादाचे दोन्ही हात पुढे केले. आता राजा इंद्रसेनने देखील आपले हात पुढे केले
आणि तो चेहऱ्याने म्हणू लागला, बाबा, आज तुमची मुक्ती झाली. मला दिलेला आशीर्वाद हा फळास आला. माझं व्रत यशस्वी झालं. मी आपला स्वर्गलोकी जाऊ देत आहे. याशिवाय मला दुसरं काही नको. राजाचे शब्द हुंदक्यामध्ये अडकले. डोळ्यांतून आनंदाश्रू ओघळले. पित्याच्या दर्शनाने तो धन्य झाला होता. राजाच्या वडिलांनी प्रेमाने त्याला शांत राहण्यास सांगितले. वत्सा इंद्रसेना, तुझ्या भक्तीने आणि प्रयासाने मला वैकुंठधाम प्राप्त होत आहे. प्रभू विष्णूंच्या कृपेने मला मुक्ती दिलीस. पुत्र असावा तर असा असावा, असे म्हणताच पित्याचे अश्रू देखील अगदी उघडले. गरुडावरून त्यांनी झेप घेऊन खाली उभ्या आपल्या सुपुत्राच्या मस्तकाला प्रेमाने स्पर्श करून आशीर्वाद दिला. राजाने आनंदात उभ्या उभ्याच पित्याचे चरण स्पर्श करीत वंदन देखील केले. तेवढ्यात आकाशातून दर्पणासारखा एक दिव्य आवाज देखील घुमला. राजा इंद्रसेन की जय, राजा इंद्रसेन की जय. जणू देवताही त्या कार्याने आनंदित झाल्या होत्या. सर्वत्र नारायण नारायण, जय विष्णू भगवान, जय विष्णू भगवान असा घोष होऊ लागला. क्षणभरात गरुडाने पंख देखील फडफडवले. राजाचे पिता पुन्हा त्यावर स्थानपन्न झाले. त्यांचे रूप आता अधिक तेजस्वी दिसू लागले होते. त्यांनी शेवटचा प्रेमळ कटाक्ष आपल्या पुत्रावर टाकला आणि डोळे मिटून विष्णूचा जयघोष केला. राजानेही उंच आवाजामध्ये जय श्रीहरी असा जयघोष केला. गरुडाने आकाशाकडे झेप घेतली. राजाच्या डोळ्यातला आनंद अश्रू बनून गालावर उघळला आणि हळूहळू स्वर्गारोहण करत जाणाऱ्या पित्याच्या आकृतीकडे पाहत तो हात जोडून बराच वेळ उभा राहिला. सारा सभोवतालचा हरी प्रेमाने पुलकित झाला होता. या अद्भुत प्रसंगानंतर राजा इंद्रसेनाने मानले उपस्थित प्रजाजनांमध्येही हर्षाचे आणि भक्तीचे वातावरण पसरले होते. राजाने त्या क्षणी मनोमन ठरवले की ज्यामुळे पित्याला मुक्ती मिळाली त्या इंदिरा एकादशी व्रताचे महात्म्य तो जगभर फैलावेल. त्याने पुढील आयुष्यात अधिक जोमाने धर्मकर्म सुरू ठेवले. इंद्रसेने दीर्घकाळ निष्कंटक राज्य केले. सत्य आणि धर्म यांचे पालन केले. अखेरीस आपल्या पुत्राला राज्य सोपवून इंद्रसेन यांनी शांत चित्ताने प्राणत्याग केला. प्रभू विष्णूंच्या कृपेने त्यांनाही स्वर्ग प्राप्ती झाले. पुत्राने वडिलांना आणि स्वतःलाही भक्तिव्रताच्या बळावर मोक्ष मिळवून दिला होता. याप्रमाणे पौराणिक काळात घडलेल्या या कथेमध्ये इंदिरा एकादशी व्रताचे अपार महत्त्व दर्शवले गेले आहे, ज्याच्या प्रभावाने पितरांचे उद्धार होते, पापांचा नाश देखील होतो आणि वैकुंठ प्राप्तीचा मार्ग देखील मोकळा होतो. धर्मराज युधिष्ठिराला श्रीकृष्णांनीही या व्रताचा महिमा सांगितला होता की जो कोणी श्रद्धेने इंदिरा एकादशीची कथा वाचतो किंवा ऐकतो त्याचे सर्व पाप नष्ट होतील व शेवटी परमधाम प्राप्त होईल. अशा या पवित्र व्रताच्या कथेतून आपल्यालाही भक्ती, श्रद्धा आणि पितृऋणातून मुक्तीचा संदेश मिळतो. तर मित्रांनो, ही होती इंदिरा एकादशीची महान कथा. जर ही कथा आपल्या हृदयाला स्पर्शून गेली असेल तर कृपया ही कथा लाईक करा आणि आपल्या भावना कमेंटमध्ये नक्की व्यक्त करा आणि जय श्री हरी विष्णू नक्कीच लिहा. अशाच आध्यात्मिक व भावपूर्ण कथांसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.